हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळ झालेली आहे. तर इथे छानपैकी फ्रेश वगैरे झालेला आहे आणि मुलांसाठी इथे नाश्ता केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिस्टर कंपनीमध्ये गेलेले आहे आणि मुलांना सुट्टी आहे. आणि आता आम्ही इथे नाश्ता करून राहिलेला आहे. तुम्ही नाश्ता केला का नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चला, तर आजची सुरुवात एक छान अशा सुट्टीपासून सुरू झालेली आहे की सकाळी लवकर उठायला नाही लागलं. तर मिस्टरांचा टिफिन मला करावं लागलं, तर मुलासाठी काय थोडं उठावंच लागलं. आज बघूया आजचं शेड्यूल कसं आहे. आज व्हिडिओमध्ये बनवून राहा. आज छान छान गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे आणि आजचं डेली रूटीन तुझ्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मुलांसाठी मी सुजी केली होती. मुलांनी ती खाल्ली. शिवसाठी केली तर मग अनुला पण थोडीफार देते मी. आणि आता राहिला मला नाश्ता करायचा आहे, तर ढोकळा करते. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. गाईस, तुम्ही मला कुठून बघता नक्की ते कमेंट कराल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगाल. म्हणजे आणखीन काही त्यामध्ये सुधारणा होऊ शकते तर मी करेल. 5-6 दिवसापासून पाऊस चालू आहे सारखा. आज थोडीशी उघाड दिली आहे. बघू, आतमध्ये सगळे कपडे मी बाहेर नेऊन टाकते. तर गाईज, इथे बघा मी तयार केलेला इथे ढोकल्यासाठी. ढोकळा छानपैकी रेडी आहे. आता त्याला मला तडका द्यायचा आहे. तर तडका देते, नंतर कंटिन्यू करते. गाईज, हा जो मी ढोकळा केलेला आहे तर बेसनाचा केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आता हा पूर्णपैकी रेडी आहे, थंड झालेला आहे. तर आता आम्ही काप करून घेते. ढोकळा खायला छान असतो आणि वेट लॉसमध्ये तर हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कसं यांनी वेट गेन होत नाही आणि शुगर पेशंटना सुद्धा यांनी शुगर स्पाईक होत नाही. तर त्यांनी तर हा आवर्जून खाल्ला पाहिजे. माझ्या मुलीला खूप आवडते, खाद्य आवडते. मुलगा खातो, त्याचं तोंड लावतो, झालं. शिव, आवाज नाही करू. माझं दिवसभर रातभर मला हेच राहते, आवाज करू नको, आवाज करू नको, आवाज करू नको. बघा गाईस, ते खूप छान काप झालेले आहे आणि स्पर्श बघा किती छान वाटतं. त्याची लेअर बघा आणि स्मूदी झालेलं आहे एकदम. आणि खायला पण खूप छान वाटते कारण त्यात दही टाकले, साखर टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, दूध टाकलेलं आहे आणि शुगर टाकलेली आहे, दूध टाकलेलं आहे. खूप छान झालेलं आहे. बाहेर मार्केटमधून आणतो ना आपण, त्याच्यासोबत खूप छान लागते. आणि आता ना मी तडक्याची तयारी करते. माझ्या इथं मी काही करतो म्हणते ना, तर सारखं असंच आवाज चालू जातो मुलांचा. तर गाईस, मी ना आता तडक्याची तयारी करते. गॅस चालू केलेला आहे. मला छानपैकी तडतडू देते, म्हणजे होऊ देते. आणि त्याच्यानंतर मी त्यात चिनी टाकते. त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. म्हणजे आधी तेल टाकलं, जिरं टाकलं, मोहरी टाकली, मिरची टाकली आणि मग थोडंसं मीठ टाकलं टेस्टसाठी. आणि आता ना त्याच्यामध्ये छान कढीपत्ता टाकते. बाबा, आवाज मिरची तडातड उडून राहिली. बंदर डोळ्याला आणि अंगावर नाही माझ्या. दाखवतो नको बाळा, नको काढू कपडे. मी ना आता गाईस त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे. जाऊ नको तू त्याला. आता थोडी साखर टाकते. लागणार शिव त्याला, आणू बघ त्याला थोडीशी साखर टाकली. जास्त नाही, थोडंसं पाणी टाकलं मी त्याच्यात. आणि
थोडंसं लिंबूचं पिळून घेतलेलं आहे. असं माझं रुटीन राहते. मुलांमुळे तर आणखीनच माझा बिझी शोधून माझा खूप बिझी होऊन जाते. एकाचं पाहिलं तर दुसऱ्याचं. आज तर रणूला सुट्टी आहे तर ठीक आहे, थोडंफार मला ठीक आहे पडू दे, पुसून घे, पडणार तो नाहीतर मग. तडका आपला रेडी आहे तिथे. याला मग त्याची उकडी देते मी, कारण की ढोकला खायचे असतो त्याच्यासोबत चटणी असली तर छान लागते, नाही तर मग तो ड्राय ड्राय असतो ना गड्यामध्ये अटकतो. माझ्यासोबत होतं तसं, मला मग डायरेक्ट पाणीच घ्यावं लागतं, म्हणजे पाणीच प्यावं लागतं मग, नाही तर गड्यात जर अटकलं तर. त्याच्याशी मग कसं तो जर छानपैकी असं स्मूदी असेल. हा बाबा काय झालं? हा माझा शिव नॉटी शिव मला त्रास देतो, मला काम करू देत नाही, रडतो, भांडे वाजवतो, कपडे पाडतो, सर्व एक्स्ट्रा काम करून घेतो. खातं का ढोकला? ढोकला खातो? ढोकला खातो? हे बघू मम्मी शुनीला माझ्या का टमाटर मागून घेतलं, मला दुखत जाते. काय नाही. तर आता ही उकळी तयार झालेली आहे, मी याच्यावर टाकून देते. वाव, सो यम्मी ढोकला. तर याच्यावर मी पूर्ण टाकून दिलेला आहे. ढोकला आपला रेडी आहे खाण्यासाठी. या मग तुम्ही पण ढोकला खायला. तुम्हाला माझा ढोकला कसा वाटला ना कमेंट करून सांगा. बाहेरच्या पेक्षा कधी पण घरचं केलेलं केव्हा पण फरक, कारण की 30 आणि 40 रुपये फक्त 3-4 हे मिळतात, पिसे मिळतात. तर त्याच्यापेक्षा कसं मग घरीच केलेलं मेहनत पुरते. हे बघा किती छान झालेलं ढोकला माझा, आणि मुलं पण खातात. हायजीन पण आहे, आणि एक आईने केलेलं आहे. आईने केलेली वस्तू तर कधी पण कसली पण चांगलीच राहते, है ना. देते मी तुला, थांब देते. हॅलो गाईज, तर बघा सकाळ झालेली आहे. मुलांनी नाश्ता केलेला आहे, म्हणजे मुलांसाठी सोजी केली होती मी, त्यांनी नाश्ता केलेला आहे. आता हा नंतर मी त्याच्यासाठी ढोकला केलेला आहे. तर हा ढोकला मी घरी केलेला आहे. याची रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर यूट्यूबवर मी टाकलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघावं. बाय बाय. आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ असावं. चलो बाय. मम्मा शुनी ढोकला बदला एक पीस काढून खाल्ला. हा खाऊ दे, मी त्याच्यासाठी दिला होता. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. बाय. नमस्कार मंडळी, कशा आहात? आता सकाळ झालेली आहे. मुलांसाठी छानपैकी नाश्ता केलेला आहे ढोकला. तर या मग घरी ढोकला खायला. मी याच्यात जेवणार. हा ठीक आहे. हा घरी केलेला आहे, खूप छान आणि टेस्टी झालेला आहे, आणि यमी झालेला आहे. मॉम, दिस इज येलो ढोकला. येस. वाव, सो टेस्टी. I also want. ये माझ्याकडे शू. I also want. मला बघून गेला तिकडे. ये चलो ये. हा मम्मा, ये मम्मा. खरंच यार, घरचं केलेलं खूप वेगळंच असतं. ए शू, इकडे. तो बाहेर पशी गेला. गाईची जी टेस्ट आहे ना, एवढी स्पायसी आहे, आणि कानातून हवा निघून राहिली, आणि थोडंसं तिखट, आंबट, गोड आणि स्पायसी तिघांचं कॉम्बिनेशन आहे याच्यात. बघा ना डा. गाईज आम्ही इथे बसून नाश्ता करून राहिलो, आणि हा बघा कुकरमध्ये जाऊन बसला. बात तो सही है. बसतो कशाला मग रे तू? कशाला बसतो? रडतो तर. उठायचं पण आहे, बसायचं पण आहे. काय तुझं बसू नको त्यामध्ये. चल उठ आधी, हो बाहेर. दुसरं काही खेळ टॉईस ते त्यात नको बसू.
सारे टॉईस सोडायचं आणि त्यातच बसायचं. तर गाईज इथे नाश्ता झालेला आहे. शिव रडून राहिला, त्याला पाण्यात टाकायचं आहे. पाण्याची तयारी करत आहे. तर त्याला आधी झोपून देते. अभी मजा आएगा ना भिड़ो. बेलीची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला. बेलीची नागिन निघाली, मुन्ना. त्यानंतर तर आरामशीर झोपूनच जातो. पाळणा द्यावा लागतो त्याला 10 मिनिटं, मग झोपतो तो. तर हा पाळणा ना गाईज आम्ही हे जे वॉल आहे ना, वॉलमध्ये आम्ही ते मोठे मोठे हे टाकून त्याला काय म्हणतात मला पण नाही माहिती, मला माहीत झालं तर तुम्हाला सांगते. तर हा माझ्या अनूचा पाळणा आहे. आता अनू झाली 7 वर्षाची, तर आता पण तो आहे तसाच. बात तो सही है. तर हाच मग पाळणा 7 वर्षानंतर माझ्या मुलाच्या कामात आलेला आहे. आणि हा पाळणा खूप छान आहे. तुमच्याकडे आहे का असा पाळणा? गाईज हा जो पाळणा आहे ना माझ्या मागे, हा पाळणा माझ्या मुलीचा आहे. म्हणजे 2020 मध्ये माझी मुलगी झाली होती मला. तर हा पाळणा तिच्या पप्पाने तिच्यासाठी केला होता घरी. बाकीचे पाने जे आणतो आपण तर ते आवाज वगैरे येतो, वाजतो. तर हा कसा असेच पाळणे आम्हाला सुद्धा होते. आणि हा खूप छान आहे बरं का पाळणा. चादर टाकली, काडी लावली की आरामशीर पाड त्यात झुकतो. आणि जास्त भारी पण जात नाही आणि जास्त महाग पण नाही. दोरी जवळपास 100 रुपयाची असेल आणि त्या रिंग काहीतरी जवळपास 200 रुपयाची असेल. म्हणजे 300-400 रुपयामध्ये हार्डली 500 रुपयामध्ये तुमचा पाळणा रेडी होऊन जातो हा. आणि परमनंट बघा 7 वर्ष आतापर्यंत जर कुठला राहिला असता का, जर तो दुसरा घेतला असता मी, तर आहे घेतला तर मी तो लोखंडचा खूप आवाज करायचा. तर मी स्पेसिफिक जागेमध्ये ठेवायचा, त्याची ठेवण्याचा पण प्रॉब्लेम. हा कसा हा खूप छान आहे, कुठे पण ठेवा, कुठे पण काही करा, मस्त आहे. हो 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 तुझ्याबद्दल सांगत आहे मी. ठीक आहे, तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नंतर. तोपर्यंत बाय. गाईज माझा शू झोपून राहिलेला आहे आता. तर गाईज आजच्यासाठी एवढंच, भेटूया नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा आणि माझ्या व्हिडिओ बघत राहा. भरपूर प्रेम द्या, सपोर्ट द्या आणि छानशी कमेंट करत जा. आणि मी याच्यामध्ये आणखी नवीन काय दुरुस्ती केली पाहिजे ते पण मला सांगा. तोपर्यंत बाय बाय.